तुकाराम महाराज म्हणतात, तुझी अपार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा. आम्ही वाटीने समुद्र कसा मापू देवा? किती वाट्या झाल्या? 100 की 1000 की 10,000? मी माझ्या कागदाच्या पुंगळीने आकाश किती मोठा आहे कसं मोजू? पुंगळीतून पाहून पाहून. तुझी अपार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा. तूच तर गीतेतल्या 10व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं, यद यद विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तद तद देवावगच्छम मम तेजोंश संभवः. अरे अर्जुना, हे थोडक्यात सांगितलं मी तुला की अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. सगळ्यांमध्ये मीच आहे. रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्य हो. अरे बघ, हे पाण्यातलं रस मी आहे, सूर्यातलं तेज मी आहे, चंद्रातली शीतलता मी आहे. जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. तपस्वियांचं तप मी आहे, हिम्मत मी आहे. अहम आदिश्च मध्यम च भूतानाम अंतमेव च. सुरुवातीलाही मीच होतो, कृष्ण म्हणतो. आता सगळीकडे मीच आहे. मत्त परतरम नास्ति किंचिदस्ति धनंजय. बघ, सगळीकडे आताही मी सोडून कोणीच नाही आहे. आणि शेवटी मीच उरणार. तर तू हे सगळं तर सांगितलं विभूती योगात देवा, आणि मग स्वतःच म्हणाला, चल सोड, जाऊ दे. काय काय सांगू तुला अर्जुना? मी तर सांगू शकतो, पण तुझ्या बुद्धीने तू समजू शकतोस का? समुद्राला माहिती आहे समुद्र किती मोठा आहे. याही देशापर्यंत पोचलाय, तिकडेही आहे, इकडेही आहे. पण किनाऱ्यावर उभ्या व्यक्तीला माहिती आहे का किती मोठा आहे? म्हणून म्हणालास, अथवा बहुनयतेन किम प्रोक्तेन तवा अर्जुन. काय सांगू रे बाबा तुला माझंच वर्णन. विष्ठभ्याहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. हे बघ, असं समज की मी माझ्या एका अंशाने, एक छोट्या भागाने हे पूर्ण संसाराला, पृथ्वी नाही पूर्ण ब्रह्मांडाला उभं ठेवून आहे. असं समज, माझा एक केस काढून बाजूला गळला, त्याच्यातही ताकद आहे पूर्ण ब्रह्मांड निर्माण करून ठेवले. मी माझं काय सांगू तुला? तर तुकाराम बुवा म्हणतात, हो कळलं, तुझी अपार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा. वाटीने समुद्र नाही मोजलं जाणार. कागदाच्या पुंगळीने आकाश नाही नापल्या जाणार. माझ्या अकलेने तू नाही आखळणार. भवतारका जी सुजाणा, एक विज्ञापना पायापाशी. मी आपणून हा समुद्र नाही ओलांडून जाऊ शकत, पण समुद्रानेच जर म्हटलं तर, ठरवलं तर पार करून देतो. तर एक विनंती आहे देवा, कृष्णा, काय जाणावे म्या दीने तुझी भक्तीचे लक्षणे. धड ते तोंड धुवून येणे
परी चिंतन काळ सारी. मला तोंड सुद्धा माझं नीट धुता येत नाही, तर मी तुझं काय चिंतन करू. न लवी आणिक काही पिसे, माझिया मना वाया जाय ऐसे. चालवी आपुल्या प्रकाशे, हाती सरीसे धरोनिया. माझी प्रार्थना हीच आहे विठू आता, की अजून पिसा म्हणजे वेड नको लावू माझ्या मनाला दुसरं कुठलं. अजून मला पागल नको बनू देऊ दुसऱ्याच कुठल्या बाबतीत. कुठल्या वस्तूच्या मागे वेड लागला, कुठल्या व्यक्तीची वेडी झाली, कुठल्या परिस्थितीचाच हट्ट धरून बसली, कुठल्या देशातच अडकलो, कुठल्या भूतकाळात भविष्य काळातच अडकून बसलो. असं नको होऊ देऊ परमेश्वरा. वाया नको जाऊ देऊ. आई बाळाचा हात धरून चालवते. खड्ड्यात पडू नये, ठेच लागू नये, कुठल्या कुठे पळून जावं नये बाळ म्हणून हात धरते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, चालवी आपुल्या प्रकाशे, हाती सरसे ओवनिया धरोनिया. माझा हात धराई विठाई, माझे पंढरीची आई. तुझ हे समर्पिली काया, जीवे भावे पंढरी राया. सांभाळी सम विषम डाया, खरी छाया कृपेची. मी आता बाळ जसं तुझ्यावर झोकून देते आईवर, कडीत येऊन ती नेल तिथे जातं विश्वासाने, तसं मी आता स्वतःला तुझ्यावर झोकून देतो पंढरी राया. सांभाळ घे माझी. काय आम्ही भक्ती करणे कैसी, काय एक वाहावे तुम्हासी. अवघा भरोनी उरलासी, वाणी खाणी रसी रूपी गंधी. बाळ आईला काय देता, कडीत घेऊन मला इकडून तिकडे नेलं तर हे घे बक्षीस, ही घे गिफ्ट, हे घे आई मी तुझ्यासाठी देतो. बाळ काय देणार, मी काय देऊ देवा तुला. जे दिलं त्याच्यात इथं तूच आहेस, सगळं काही तू आहेस. तर मी तुझंच उचलून तुला देऊ तर ही भेट कशी होईल, गिफ्ट कशी होईल. तुझीच वस्तू तुला दिली तर. कैसे करू इंद्रिया बंधन, पुण्य पापाचे खंडन. काय व्रत करू आचरण, काय तुझे विण उरले ते. काय करू, कुठे जाऊ, काय पाहू, कसं वाचू. अशी कुठली जागा आहे, असं काय आहे जे तू नाही आहेस. तर मग काहीही जरी केलं तरी तुझ्यातच रमलो. मग कसचं व्रत देवा, फक्त एक तुझं चिंतन दे. या तुकाराम महाराजांच्या विचारासोबत भगवद्गीतेच्या विभूती योगाचे श्लोक ऐकले, त्यांच्या चिंतनासोबत यद यद विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा. जे काही सुंदर दिसतं अर्जुना तुला,
ऊर्जित, कोणी जिंकला, कोणी बलवान, वीर्यवान, तेजस्वी, श्रीमंत, तिथे तिथे ती श्रीमंती, ते सौंदर्य, ती जीत, ते शौर्य, ते बळ, तत् तत् देवावगच्छम् मम तेज अंश संभव. त्यात माझं तेज असल्यामुळे ते शक्य झालं. तेजहीन जिंकू नाही शकत. सुंदर नसतं, मृतक शरीर सुंदर नाही वाटत, कारण त्यात माझं तेज निघून गेलं. हे कृष्ण, भक्ती रूपाने, प्रेम रूपाने तुझा अंश माझ्यात राहो. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. जय श्री कृष्ण.